हे नवीन कोणी महिला आहेत का नाचणारे गाणारे तुम्ही आता ते जे बोललेत? हा, दर दिवशी नवीनही असतात ना, दर दिवशी नवीन असतात. हा, हे सवय खूप घाण आहे. आणि मध्ये तो माझी आईची जे निधन झालेलं आहे, हे हे डोमेस्टिक व्हायलन्स, असं जसे तुम्ही बघितलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण इतना क्रूर वृत्तीचा झालेला आहे ना, भूतो ना भविष्यती, है ना. असं म्हणताय की इतका क्रूर, मी बोलते की जेबावरती पिक्चर बनते, पण त्यांच्यापेक्षा क्रूर वृत्ती हे धनंजय मुंडे एंड गुंडा गँगची आहे. आणि खूप मोठा गँग आहे. गँगमध्ये हे सगळे काम चालतात. त्याच्यासाठी हे लोकांना इतका माज आहे ना कि रस्सी जल गई पर बल नहीं गए इन लोगों के, अभी भी इतका माज आहे. तो हे सगळी माझी आईचे जे आत्महत्या झालेली आहे, मी 2008 मध्ये जे विषप्राशन केला होता, त्याच्यामध्ये 5 दिवस मी CHL अपोलो हॉस्पिटलमध्ये मी भरती राहिली होती. आणि त्यानंतर माझी बहिणीसोबत बलात्कार झालेला आहे, माझी आईने आत्महत्या केलेली आहे. हेच जसे आज मेरे ऊपर, जसं आज माझ्यावरती प्रेशर टाकताय, तसंच माझी आईवरती इतका प्रेशर टाकला होता की त्यांनी आत्महत्या केली. आणि आज तुम्ही बघू शकता की हे क्रूर वृत्तीचे लोक किती खालची पातळीवर जाऊन मर्डर करताय, किती खालची पातळीवर जाऊन स्वतःची बायको, 2 मुलाची आईवरती अत्याचार करण्याची काहीतरी सीमा असते. एक महिलांवरती अत्याचार करण्याची काहीतरी सीमा असते, पण हे लोकांच्याकडे काही सीमा नाहीये. धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा जास्ती क्रूर आहे असं तुम्ही म्हणतात? तो नाही, त्यांचे जे गँग आहे ना, गुंड गँग, जे खंडणी घेताय, जे लोकांचे मर्डर करताय, बंदूक घेऊन फिरताय. आमच्या घरामध्ये अरे स्लीपर घालून येत होते हे गुंडे लोक. आज 2.5 कोटी प्रॉपर्टी कुठे आली हे लोकांच्याकडे? हे लोकांची नाचणारी गाणारी वेश्या आहे, कुठून आणतीत? हेलिकॉप्टरमध्ये फिरत आहे. आणि आज स्वतःची बायको 2 मुलासोबत रोडवरती कोर्टाचे चक्कर काटून 3.5 वर्ष झाले मला. हे सगळी गोष्ट जी आहे पुढे पण होणार आहे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये. आता तो फक्त टेलर होता, आहे पिक्चर पूर्ण बाकी आहे. याच्यामध्ये खूप मोठी सजा पण होणार आहे गुंडा गँग लोकांना. पण तुम्ही सांगितलं की औरंगजेबाने कधी आपल्या बायकोला किंवा मुलांना हाल केले नाही आणि हे धनंजय मुंडे केलं. 100%. आज जसं की आपल्याला BJP एक पिक्चर काढून इतिहास आपल्याला दाखवतोय की औरंगजेबने इतका मोठा अन्याय केला होता. अरे त्यांचे औरंगजेब पेक्षा जास्त मोठा अन्याय करणारे लोकांना तुम्ही सपोर्ट करताय, मंत्रीपद देताय, आमदारगी देताय, है ना. एक घरामध्ये 2-2 मंत्री पद देताय. आणि आज हे काय चाललंय? आणि त्यांच्यापेक्षा जास्त आज औरंगजेबांनी स्वतःची बायकोला जेलमध्ये नाही टाकला होता, स्वतःची बायकोला 2 कोटीचे गुंडे लोकांकडून मारहाण नाही करून दिली होती. जख्मों पे नमक छिड़का था, जख्मों पे बाथरूम नहीं की थी, लघवी नाही केली होती जखमांवरती. तर हे सगळं खूप, आणि मंत्रीपद तो गेलाच आणि आमदारगी पण जाणार आहे. मी बोलती असे लोक मंत्री आमदार तो सोडा, समाजामध्ये राहणे लायक सुद्धा नाही आहे.